तर मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम सध्या राबवली जात आहे आणि पालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झाले आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं की मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धूळ कमी करण्यासाठी सरकारकडून आणि महापालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत। त्याच धर्तीवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम देखील राबवली जात आहे आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत। हातामध्ये पाण्याचा पाईप घेऊन रस्ते साफ करण्याचं काम सध्या मुख्यमंत्री स्वतः करताना दिसतात। मुंबई महापालिकेकडून ही स्वच्छता मोहीम सध्या राबवली जात आहे आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत। यापूर्वी देखील अनेक स्वच्छता मोहिमांमध्ये आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यापूर्वी देखील समुद्र किनारे साफ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवलेला होता आणि आज पुन्हा एकदा स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची जी मोहीम राबवण्यात आलेली आहे, संपूर्ण स्वच्छता मोहीम, त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झाले। अगदी बरोबर आहे सागर, आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत। दर रविवारी आणि शनिवारी मुंबई महानगरपालिकेकडनं डीप क्लीन ड्राईव्ह हा अभियान सुरू आहे आणि या अभियानाअंतर्गत मुंबईचे विविध चौपाट्या असतील, बीच असतील, मोठमोठे रस्ते असतील, असे सगळे एक एक करून घेतले जातात आणि त्या ठिकाणी सगळेच सफाई कर्मचारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरवतात आणि रस्त्यावरती उतरवल्यानंतर रस्त्याच्या बाजूला कडेला असलेला कचरा असतील किंवा झाडू मारणं असेल किंवा रस्ते धुणे असेल, हे सगळ्या प्रकारच्या अभियानामध्ये महानगरपालिका जे आहे ते रस्ते क्लीन करण्याच्या माध्यमातून स्वच्छतेच्या माध्यमातून हे अभियान राबवत आहेत आणि त्याचबरोबर बीच असेल, बीचवरती ही क्लीन करण्याचं काम करतात। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी पाणी जे आहे ते मारताना दिसून येत आहेत आणि रस्ते पाणी मारून रस्ते धुताना या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यांच्याबरोबर मंगल प्रभात लोढा झाले, त्याचबरोबर खासदार कोटक झाले, आमदार राम पाटील झाले, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जो अभियानाला सुरुवात झालेली आहे आणि स्वच्छता अभियान जो आहे तो या ठिकाणी राबवत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता माध्यमाशी थोड्यानंतर संवादी साधणार आहेत। आणि नक्कीच तर या स्वच्छता मोहिमेकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या या डीप क्लीन ड्राईव्हकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।